महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखालीच बसणार। प्रत्येक बँक आस्थापनेत मराठीत चालतं की नाही ते पहा। गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश। तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय, चांगल्या पद्धतीने मराठी माणसांकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा। राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन। औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं। कोल्हापूर गोकुळ दूध संघाकडून गायीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ। आजपासून गायीचं दूध खरेदी दर 32 रुपये असणार। दूध उत्पादकांना फायदा होणार। पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण, वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज। बहुतांश भागात गारपिटीची शक्यता। विदर्भात उन्हाचा तडाखा कायम। रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर। पुढचे 2 दिवस तापमान चढेच राहण्याचा अंदाज। प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार। ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार। भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये वर्ग। आज देशभरात ईदचा सण साजरा केला जाणार। नवी दिल्लीतील जामा मशिदीत सकाळी नमाज पठणासाठी गर्दी। ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था। आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव। राजस्थान रॉयल्सचा 6 धावांनी विजय। राजस्थानसाठी नितीश राणाची दमदार खेळी तर हसरंगाच्या 4 विकेट। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।